हिंगोली जिल्ह्यातील गुंडा इथं मुंजाजी चव्हाण यांनी यंदा 1.5 एकरमध्ये बेडवर हळदीची लागवड केली आहे। बेडवर हळदीची लागवड केल्यानं त्यांना 60 क्विंटल हळदीचं उत्पादन अपेक्षित आहे। 1 लाख रुपयांचा खर्च वगळता हळदीपासून त्यांना 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। वसमत तालुक्यातील गुंडा गावातील मुंजाजी चव्हाण यांच्याकडे 4.5 एकर शेती आहे। या शेतीत ते सोयाबीन, कापूस याची लागवड करत होते। हिंगोलीमध्ये हळदीची बाजारपेठ असल्यानं त्यांना 4 वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीनं हळदीची लागवड सुरू केली। पारंपरिक पद्धतीतून त्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळत होतं। हळद पिकातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांना परभणी इथल्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या वर्षी जून महिन्यात बेडवर हळदीची लागवड केली। कृषी विद्यापीठाच्या साहेब लोकांच्या आज्ञेनुसार आम्ही 4.5 फुटावर ड्रीप म्हणजे बेड मारले, बेडवर ड्रीप टाकलं। ड्रीप टाकल्याच्या बाद जूनमध्ये 22 जूनला हळदीची लागवड सुरू केली। ते हळदीचं बेन सेलम जातीचं होतं। पावसाळ्यात पहिला खत DAP, पोटॅश आणि झिंक, गंधक हे ड्रीप वॉटर सोडलं। प्रत्येकी एकरी 5 किलो आणि हे झिंक पोटॅश हे 5 किलो सोडलं आणि हे आपलं DAP एकरी 50 किलो एक बॅग, नत्र 50 किलो। हळदीला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला। पाणी आणि खताचं योग्य नियोजन केल्यानं त्यांना एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार आहे। 1 लाख रुपयांचा खर्च वगळता 1.5 एकरातून त्यांना 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पन्न होतं। आमची हळद 1.5 एकर असल्यामुळं 50 ते 60 क्विंटल ॲव्हरेज येते। जरी आजचे भाव पकडले तर 1.5 एकरात 60 क्विंटल ॲव्हरेज जरी पकडलं तर 4,20,000 रुपयापर्यंत आमचं उत्पन्न जाऊ शकतं। त्यात आमचा खर्च असेल 1 लाख ते 1.25 लाखपर्यंत। तरी हे 4,20,000तून 1.25 लाख जरी वगळले तर 3 लाख रुपये आम्हाला शिल्लक रक्कम राहते। बाजारपेठ जवळ असल्यामुळं आम्हाला 7,000 भाव मिळू शकते। तर ही गारपीट झाली, पाऊस समजा गार पडल्या तरी बी आम्हाला हे नुकसान होत नाही, म्हणून हळदीचे पीक चांगल्या प्रकारे होऊ शकते। गुंडा गावात 250 एकर क्षेत्रावर हळद पीक घेतलं जातं। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून हळदीचं उत्पादन वाढावं यासाठी रिलायन्स फाउंडेशननं कार्यशाळा घेतली। त्याचा मोठा फायदा चव्हाण यांना झाला। बेड सिस्टमवर हळद लावली तर या बेड सिस्टमवर हळद लावल्यामुळे त्यांना असा फायदा झाला की यावर्षी त्यांना जवळपास दुप्पट म्हणजेच एकरी 40 क्विंटल सुक्या हळदीचं उत्पादन होईल आणि त्यांना खर्च वजा जाता जवळपास निव्वळ 3 लाखाचा नफा हा त्याच्याद्वारे मिळेल। यासाठी रिलायन्स फाउंडेशननं त्यांना वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे माहिती देण्याचं। हिंगोली जिल्ह्यात हळदी पिकाला पोषक वातावरण आहे, तसंच बाजारपेठही उपलब्ध आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करून उत्पादन वाढवणं गरजेचं आहे। गजानन भोयर, साम TV, हिंगोली।